हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल जिंदगी दो पल की. तर पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे मी. आज आहे 1 एप्रिल आणि काल ताईने आम्हाला खूप डेंजरवाला प्रँक केला आमच्यासोबत म्हणजे. आणि आज आम्ही प्रँक करणार आहे ताईवर. सो हा आमचा पहिला प्रँक व्हिडिओ असणार आहे आणि ह्याच्या आधी आम्ही कुठलाच प्रँक व्हिडिओ नाही केलेला आहे आणि आमचं डेली ब्लॉगिंग सुद्धा येत नाहीये काही कारणामुळे. त्याचे कारण मी तुम्हाला सांगेन लवकरच. आणि मग आज आपण प्लॅन केलेला आहे की आज प्रँक करायचं, पण मला कळत नाहीये की मी कुठल्या प्रकारचं प्रँक करू, कारण ताई इतकी शार्प आहे ना, तिला लगेच कळून जातं की हे काहीतरी म्हणजे नाही का असं प्रँक वगैरे करतात किंवा येड्यात काढतात म्हणून. सो मी काहीतरी विचार करतेय, बघू. आपण आता ताईकडे जाणार आहे. सकाळी बोलवलं होतं ताईने मला, पण मी सकाळपासून गेलेली नाहीये. मी असं दाखवलंय की काहीतरी झालंय म्हणून मी तिथे गेली नाहीये. मग मी आता ताईकडे जाणार आहे, म्हणजे आता ताईला कॉल लावणार आहे आणि ताईकडे जाणार आहे. मग बघूया आपण की ताईला कळतंय का आपण प्रँक करतो म्हणून. जर कळलं नाही तर आपलं प्रँक सक्सेसफुल होईल आणि जर कळलं तर मग काय पचका होईल, त्याच्यापैकी तर काही होणार नाही. सो आता मी माझा मोबाईल कुठे माहित नाही, थांबा माझा मोबाईल शोधते मी आणि ताईला कॉल लावते आणि ताई कुठे आपण बघूया. मग मी ताईला फोन लावते, बघूया ताई फोन उचलते का. किधर हो? काय घरी आहे, फोन उचला नाही गरीबाचे. किती केलं फोन मी तुम्हाला? ताईला. ताई कुठे आहे? का बर? हा, मी तर कधीपासून फोन लावते, तुमचं लाईव्ह चालू होतं. घरी नाही, कुठ नाही, इथे मम्मीकडे मी फोन लावते. कुठे यायचं म्हणून, घरी यायचंय का कुठं बाहेर जायचंय आपल्याला? तेच फोन लावत होते मी कधीपासून. ह्या संदीपला समजवा तुम्ही तुमच्या भाषेचा, तुमच्या भावाला. उगाच मग माझं डोकं खराब करते ते. उगाच भांडत बसते माझ्या सोबत. कधीपासून फोन लावते तुम्हाला, तुम्ही लाईव्ह मध्ये होते. मग ओंकार दादाला फोन लावला, ओंकार दादा म्हणला की ते लाईव्ह चालू आहे त्यांचं, लाईव्ह वर या. मला का नाही घेतलं तुम्ही? कोणाची होती? हा, पाहिलं मी. जाऊ द्या, मग घरी येऊ का आता? चालते मग. कोणाला भेटायला जायचं आता? मलाच भेटायला या. तुम्हीच करा सध्या प्लॅन, कोणाला तरी भेटायला जाऊ. खरंच लय बोर झालंय मला पण. ओके चालेल, आलो. हो, लवकर येतो. हो हो, नाही चालू ठेवा. आपण प्रँक करतोय म्हणून. जर कळलं असतं तर त्यांनी मला विचारलं असतं की ग नाही का असं प्रँक करते म्हणून. सो आता आपण जाऊया. आता तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्यात की त्यांना अजून तरी कळालेलं नाहीये. तरी काय बोलले मी? मग अजून तरी त्यांना कळालेलं नाहीये. माझे मराठी शब्द थोडेसे इकडे तिकडे मिस होतात, मग तुम्ही समजून घ्या. मला एवढी मराठी येत नाही आणि हिंदी पण येत नाही. मी कुठल्या देशात कुठल्या इथं जन्माला आले मलाच माझं माहित नाही, कारण मला धड हिंदी येत नाही, धड मराठी येत नाही, धड इंग्लिश पण येत नाही. मला काहीच येत नाही. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रख. मग आता मी लई बोर केला असेल तुम्हाला, तर आता फटाफट मी रेडी होते, थोडंसं फटाफट आवरते. ताई म्हणले कोणाला तरी भेटायला जाऊया, कारण आम्हाला होतंय खूप बोर. पण प्रँक आपण करणारच आहे आज, तर बघूया ताईला कळतं का नाही. मी खूप एक्सायटेड आहे. मार तर खाणार आहे जर चुकून ताईनी प्रँक न समजता सिरियसली घेतलं ना. एकतर मी मार खाईन, नाहीतर माझा नवरोबा मार खाईन. शाबाश बेटा, पण कोणतरी मार खाईल. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आज ब्लॉग मध्ये खूप मज्जा मस्ती धमाल होणार आहे. सो कंटिन्युअस ब्लॉग बघत राहा. लव्ह यू गाईज, बाय बाय. भेटूया लवकरच ताईच्या घरी. आम्ही हे प्रँक साठी घेतलेलं आहे, पण हे करायचं कसं असतं मला माहिती. आम्ही दादाचं सगळं यूज करतोय.
शाबास. शाबास पट्ट्या नीट इकडे बघ. अरे यार नीट पकड ना प्लीज. आम्हाला इथं आम्ही ना ज्यूस ह्याच्यासाठी प्यायला आलो की आम्हाला पीठ भेटेल, कारण हे रेड रेड दिसत आहे ना, ते औषध लावल्यासारखं. मग आता बघू आपण. इथे कोकम सरबत तर दिसतंय मला, पण ना त्याचा कलर पण सेम तसं दिसत का माहित नाही. आता आपण त्या अंकलला कन्व्हिन्स करू की आपल्याला थोडंसं ते कोकम सरबत असं टाकायला देईल. मला नाही वाटत त्या अंकलकडे बघून, दादाकडे बघून तो मला देईल, पण तरी आपण ट्राय करू, भीक मागू आणि घेऊ. अपन भैया आपके पास बीट नहीं है, पर वो कोकम शरबत का कलर कौन सा है बता सकते हो क्या? मेरे को थोड़ा सा इसके ऊपर डालना है क्योंकि मुझे प्रैंक करना है थोड़ा. वो उसका थोड़ा सा 2-3 ड्रॉप मिलेगा क्या मुझे कोकम शरबत का? ब्लॉग को देख के रेडी हो गए. क्या बात कर रहे हैं? ये है कोकम शरबत. इसका कलर क्या? तो भैया बहुत दिल वाले हैं, उन्होंने मेरे को कोकम शरबत दिया. इसके ऊपर ही पण हे असं दिसतंय हा पुस ना मग. जेली जेली. रेड नहीं दिसत है ना. होते होते होते. ये हम लोग अभी हमारी दीदी पे प्रैंक करने वाले हैं. आज अप्रैल खुले भैया. कैसे लगा आपको मेरा प्रैंक? अच्छा लगा. अच्छा लगा. आप किधर से आए हो? बांग्लादेश. बंगाल से आए हो. तर आम्ही आता हे बघा दिसतंय का हात आपल्याने खरं. सो आम्ही ह्यांना आम्हाला असं वाटलं होतं की नाही का ज्यूस घ्यायला गेलो तर तिकडे बीटचं ज्यूस मिळतं, तर मग आपण बीटनी करूया. पण इकडे आल्यानंतर आमचा प्लॅन फ्लॉप झाला. मग आम्हाला वॉटरमेलन ज्यूस घ्यावं लागलं. आणि मग आता हे रेड कसं करायचं म्हटलं तर मग आम्ही प्लॅन केला. मला हे दिसलं कोकम सरबत. मला वाटलं नव्हतं दादा देतील म्हणून, पण दादाने दिले. मग आता आपण बघूया कळतं का ताईला की आम्ही प्रँक करतोय की खरं सिरियसली आमची भांडणं झाली आहेत. आता मस्तपैकी मी थंड थंड ज्यूस पिते आणि नंतर कंटिन्यू माझा ब्लॉग बघत राहा काय काय होतंय. हे सो बाय. हे वास येते पण फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहे ताईच्या इथे. आणि हे प्रँक करायची मला डेंजर भीती वाटते. ताई आधी तर मला हानी नाही ते ह्याला. तर हे म्हणतात की तुम्ही पुढे जावा, म्हणजे मी पुढे जाऊ आणि ताईला बोलू असं असं झालंय आणि हे मागणे येणार. तर मी जाते, तर बघूयात काय होते. मी नीट बोलत होते त्याला की म्हटलं तर रोज सगळेजण ब्लॉग बनवत आहेत. आपल्या मागणं सगळेजण पुढे जायला लागली. त्याच्याच मित्राचं चॅनल आता खोलले, मॉनिटाईज झाला, तर पैसे येतील त्याला. मग आपल्याला सगळं माहिती, मग आपण केलं पाहिजे का नाही? एवढे दिवस मला एक कारण भेटत होतं आपल्याकडे आयफोन नाही म्हणून आपण करत नाही. मग मी माझ्या जीवावर कसं तरी कष्ट करून घेऊन दिलं का नाही आयफोन. हप्ते बिप्ते सगळं टायमावर भरते. मग ह्यांनी केलं पाहिजे का नाही? रील्स काढायला यायचं नाही. आता एकच कारण आहे, आता साईन नाही, मग कसं व्हिडिओ काढायचे? दिवसभर मी उठवते, चला रील काढायला जाऊ, ब्लॉग बनवायला जाऊ, काहीतरी कंटेंट शूट करू. नाही, साईला नाहीये, मग कोण शूट करणार? काय ह्यांना येत नाही का शूट करता? हा मोबाईल घेतलं ते नाही. आता एकच ब्लॉग शूट केल्यानंतर मग कॅमेरा पकडायला कोण राहणार? हे कोण करणार? ते कोण करणार? तू तुझं बघ, तू तुझं मत, हे कर ते कर. मी आता एवढंच करणार आहे, फक्त आपलं कॅमेरा धरून ठेवायचा. बाथरूम मध्ये जरी गेली ना तरी कॅमेरा धरून ठेवणार आहे मी. एवढंच करणार आहे मी. मला का केवढा हात कापले बघा. मला तर वाटलं हातच निघलाय का काही बाजूला. नव्हता निघला.
एप्रिल फुल जर असेल एप्रिल फुल लागलं केलं रात्रीचा एप्रिल फुल आमच्या पाहते तर कुठंच काय नाही झालं एप्रिल फुल झोपीतच धक्का भेटला मला तुझ्यामुळे सुटलंय ते पण हे कुठं कुठलंय ते नाही लागलं बरोबर म्हटलं ते लागलेलं असलं भरपूर कशाला घ्यायचं मला लागून बिगून कोणी सांगितलं होतं ओमकार आता कशी हो काहीतरी मला पण नाही का मी नाही यांनी सांगितलं होतं मला सायबर क्रॅक करू आपण एप्रिल फुल करू सूर्य लवकर जा उठ तू नाही आपल्या घरात सूर्य लवकर जलदार नसतं ती आज. एक बरे एप्रिल फुल होता एप्रिल फुल प्रँक प्रँक होता प्रँक होता एवढा असं नाही नाही एवढं हो मी मारून तुम्हाला पटकनी तू पहिले दे जरा जाय जरा प्लॅन कोणाचा होता सांगा पटकन कुठला फोन करा इकडं मी नाही सांगितलं मला माझं नको तर नको नक तुटला मी सांगितलं ना की आपण prank करून काय केलंय. काय यांनी सांगितलं माझा काही संबंध नाही यांनी सांगितलंय तुम्ही झूठ पे झूठ बोलती जा रही है शर्म नहीं आती जिस दिन से मिली है उस दिन से झूठ पे झूठ बोलती जा रही है शक्ल देखो कितनी भोली है लेकिन अंदर से लोमड़ी है अरे गलती तो मेरी है जो मैं तुम्हें अपनी जिंदगी में लिया और तुमसे प्यार कर बैठा खोजता हूँ अपने आप को कि क्यों ब्लॉग बघा यांनी सांगितलं आई शपथ ताईने सांगतो मला काही माहित नव्हतं मी उठलो त्याच्यानंतर बाहेर जाऊन आलो या आली म्हणले मला प्रँक करायचं म्हणजे तू तुझ्या पद्धतीने बघ मला नको काय सांगतो तवर हे सगळं रेडी करून ठेवलेलं होतं इथं बांधले म्हणजे नाही तुम्ही मी नव्हते कोणा खरं सांगायचं कोणा प्लॅन तुम्ही ब्लॉग बघा तुम्हाला कळण कोणाचा प्लॅन होता मी नव्हता. ब्लॉग चालू आहे का आता नाही उद्या ब्लॉग आल्यावर बघा. आता नाही उद्या बघायचं हा उद्या ब्लॉग आल्यावर बरं मी दिसलो तुम्ही बघा कोणालाच नाही केलं तुम्हाला मला एवढी मोठी शाळा करतात एवढी मोठी शाळा करतात तुम्ही कसे एवढे वाटते एक तर पाऊस आला होता मला लय काय जोरात पाऊस होता एक म्हातारा भेटलो का आम्हाला येण्यात मला फाशी आयो हात काढ फाशी दर्ग एवढ दर्ग थोडं काम मी पहिले आ गए मेरी मौत का तमाशा देखने गाइस तो आप लोग देखते रहिए वो मानव ड्रम में था ड्रम आण रे ओंकार ड्रम घेऊन ये सिमेंटचे दोन पोते घेऊन ये यहाँ पे मेरे को पट्टे में बांध के रख रहे देखो गाइस आप लोग सब्सक्राइब करो मेरे मरने के बाद मेरे को पैसा आना चाहिए ऊपर ऊपर हमको पैसा चाहिए ऊपर पैसे टाकायचे त्यांनी आता केलेले प्रँक त्यांना खरंच वाटलं होतं खरं वाटलं होतं ना तुम्हाला की मी खरंच काय खरं जर वाटलं नसतं तर तुम्हाला खाल्लाच नसतं खरं वाटलं होतं त्यांना खरं वाटलं होतं त्यांना मग अशा प्रकारे एप्रिल फुल झालेलं आहे आपलं प्रँक सक्सेसफुल होता राहिलंय थोडंसं होतं राहिलं prank. पण झालंय आपला प्रँक पहिलाच प्रँक होता गाईज असंच जर प्रँक बघायचं असतील तर मला कमेंट करून सांगा मग मी तुम्हाला असेच नवीन नवीन प्रँक घेऊन येत जाईन तुमच्यासाठी मग बघू अजून आता कुठे जायचं प्लॅन आहे आपला कुठे जायचा प्लॅन आहे आता जायचंय 1 2
3 असं जायचं तर का जावं तर काय झालं मी झोपते बाय बाय गुड नाईट. आम्हाला भरपूर मार खाल्ल्यानंतर मला एवढा मोठा गिफ्ट भेटला. बघूया आता मला ह्याच्यामध्ये काय आहे, कारण मी भरपूर मार खाल्ला ते मला दिलं. मार खाने के बाद भी गिफ्ट मिलता है, म्हणून रोज मार खायला येते. तर रोज मार खायला घेऊन रोज एक गिफ्ट घेऊन जाते. किती चिकट आहे बघ ना ते. हा ना. काय असेल बरं ते आता पडले कटपटीला येतं का नाही त्याच्यात तिला गिफ्ट काय असेल तिला आणलेले ड्रेस कागद ड्रेस आणले ड्रेस कागद 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 येते. ड्रेस आणले ड्रेस असं ते कागद भरले काय आहे माहितीये का ते गोल रिंग आहे अशी माणूस उभा करायचं त्याचं फेकायचं गळ्यात गेली पाहिजे. आम्ही बरेच दिवस झाले त्याची वाट पाहत होते मी, आणि फायनली आम्हाला हे भेटलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे काय? कमेंट करून सांगा. मला कोण गिफ्ट देत नाही. मला पहिल्यांदा गिफ्ट भेटले बोलले पहिल्यांदा गिफ्ट भेटले तेवीचा वाटा. तो आम्ही आता रोज रील्स काढणार आहे कंटेंट शूटसाठी. तर आमचे नवीन नवीन कंटेंट येणार आहेत. तुम्ही लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ये रहा हमारा इसका ड्रेस. त्याला कपडे घालू आपण. तो कसं वाटलं आमचा रिफ्लेक्टर हे कमेंट करून सांगा. आणि आमचे नवीन कंटेंट काही येत आहेत. बरेच कंटेंट शूट झालेत, पण बाकीच्या कामांमुळे आम्हाला टाइम भेटत नाही एडिटिंगला. एडिटिंगचं काम चालू आहे. सो अजून तुम्हाला काय बघायची अपेक्षा आहे, किंवा तुम्हाला अशी इच्छा असेल की आम्ही त्या कंटेंटमध्ये काहीतरी वेगळं प्रेझेंट करावं, किंवा ह्या गोष्टीवरती आम्ही कंटेंट करावं, असं काही असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्ही ह्या टॉपिकवर कंटेंट बनवा. मग आम्ही तसे कंटेंट बनवू ना काही आपण नक्कीच. आणि बनवण्यासाठी आम्ही छोटी छोटी तयारी केली आहे. छोट्या छोट्या गोष्टी आम्ही घेत चाललोय, कारण की आम्हालाही तुम्हाला चांगलं गोष्टी दाखवायच्या आहेत. बऱ्याच गोष्टी करायच्या तुमच्यासोबत, म्हणजे बरेच कंटेंट आम्हाला आणायचं आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या कंटेंटवरती आम्ही शूट केलं पाहिजे, किंवा ह्या टॉपिकवरती शूट केलं पाहिजे, आपण तसे कंटेंट तुम्ही कमेंट करा आम्हाला. तर आम्ही त्या टॉपिकवर नक्कीच बघू, कमेंट वाचू आणि त्याच्यावर शूट करायचा प्रयत्न करू. जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोण माझ्या चॅनलला नवीन असाल त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.